वाव, त्या कमळीची काही वाट लावली आपण. मस्त जिरवली आहे तिची आता. माझ्या अगेन्स्ट इलेक्शन लढत होती, माझ्या अगेन्स्ट. आता जीएस इलेक्शन मध्ये जिंकणार कोण? अनिका शिवाय आहेच कोण? बाय द वे अनिका, ऋषी सरांना कळणार तर नाही ना की कमळीला आपण या सगळ्यात अडकवलंय? स्टुपिड आहेस का? त्याला मी बघून घेईन. रिश, तू आत्ता यावेळी इथे काय करतोय? पार्टी संपली. कधीच. प्राजक्ता कुठे आहे? पार्टी झाल्यावर सगळे घरी जातात, तर ती पण घरी आली असेल ना. ती घरी पोहोचली नाहीये म्हणून मी इथे आलोय. हा वहिनी, कुठे आहेस तू? मी इथे हॉस्टेलवर आलोय. काय झालं, आली का ती घरी? नाही, पण तिचा फोन आला होता, ती येईलच इतक्यात. तू पण ये. हा, आलो. पोचते ती घरी. हा, गुड. बरं, पार्टी संपली तर तुम्ही इथे काय करताय? ते रेश, माझी कार आहे ना, ती खराब झाली आहे, तो मी ड्रायव्हरचा वेट करते. तो दुसरी कार घेऊन येतो ना. बरं, रोडवर थांबू नका, पण इट्स नॉट सेफ. हो, म्हणूनच हॉस्टेलला चालले ना. टेक केअर, बाय. हा डबा तर मी कमळीला दिला होता, इथे कसं पडला? ड्रग्सचा यूज करून भुलवणार होतीस का आम्हाला? कशासाठी? वोटसाठी? एवढी चीप असशील वाटलं नव्हतं. आणि कमळे, आम्ही चांगल्या घरच्या मुली आहोत. या केसमध्ये पकडलं गेलं तर आमच्या आई वडिलांना काय वाटेल? अरे ही मुलगी क्रिमिनल आहे आणि ही काय आपली जीएस होणार? लायकी आहे का तुझी? ए, गप्पा बसा. तुमचा जामीन झालाय, आता तुम्ही घरी जाऊ शकता. आणि हो, आता सरळ घरी जायचंय. इकडे तिकडे कुठे दिसलात ना तर परत आत टाकायची पाळी येईल. चला. ए, तू कुठे चाललीस? तुझा जामीन नाही झालाय. अहो, पण मी काहीच केलेलं नाही सर. हो, मी खरंच सांगायलोय, मी खरंच काही केलेलं नाही. किंवा समजा कुणीतरी डाव रचलाय. माझा आणि ड्रग्सचा खरंच काही संबंध नाही. ए गप्पे, सगळेच पुरावे तुझ्या विरोधात आहेत. तुम्ही नाटकं रडगाणं सगळं बंद कर. पवार मॅडम, आत टाकायला. हो सर, आठ टाका. मी निर्दोष सर. मी आठ जा. आईची शपथ घेऊन सांगतो, मी काहीच केलेलं नाही सर. साहेब, हो साहेब, आमच्या कमीला सोडावं. तिनं काय नाही केलं. अवलय बुळे ती. हवी ड्रग्स असला आयुष्यात तिला काय जमणार नाही. होय साहेब, तिने असलं काय बी केलेलं नाही. विश्वास ठेवा आमच्यावर. अहो, आम्ही फक्त शिकायला आलो इकडं, आणि कमळीला तर शिकून लय मोठं व्हायचंय बघा. आता तर तिचं नाव लय मोठं होणार. हे करायला इथे आले ती. हा, तिने जो कारनामा केलाय ना, ते पाहता तिचं शिक्षण, घर, ब्राईट फ्युचर असं काही होणार नाहीये. तिच्या खोलीत ड्रग्ज सापडलेत. ड्रग्ज. अरे मूर्खानो, ड्रग्ज म्हणजे काय कळतं का तुम्हाला? आणि जेव्हा तिला कळलं की ते पोलीस आलेत, तेव्हा खिडकीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता तिने. त्या पार्टीमध्ये मुलांच्या ड्रिंक्समध्ये, लाडूमध्ये ते ड्रग्ज तिने मिसळले होते. हो सर, काय बोलताय तुम्ही? असलं काय बी नाही. हो, आणि मी बी तिथंच होतो की. हो, आम्ही काही खिडकीतनं पळून जात नव्हतो. दरवाजा कोणीतरी बाहेरनं बंद केलता, म्हणून आम्ही खिडकीतनं बाहेर आलतो. आणि प्राजक्त, एक मिनिट. तू काहीतरी सांगत होतीस, बोलता बोलता थांबलीस. काय काय सांगायचंय?
नाही तेच तुम्हाला प्रार्थना करतो की कमळीला सोडा. तिनं काय बी केलं नाही. ते दरवाजा बंद होता म्हणून आम्ही खिडकीतनं बाहेर आलतो. साहेब, कमळीला जर जामीन मिळवून द्यायचा असेल तर आम्हाला काय करावं लागेल? अरे बाळानो, ही ड्रग्सची केस आहे आणि या केसमध्ये सहजासहजी जामीन मिळत नाही. त्यासाठी वकील करावा लागतो. मग ही केस कोर्टात उभी राहते. मग कोर्ट ठरवतं की जामीन द्यायचा की नाही. हे कोर्टावर अवलंबून. साहेब, आमची कमळी निर्दोष आहे. ती नाही वाचं काय करू शकत निंगे बोल. होय साहेब. साहेब मी पाया पडतो, कमळीला काय बी केलं नाही. ऐका की एकदा. राधिका, हे सगळं काय? हे कसं पडलं? ते साडीत पाय अडकला आणि राधिका, काय चाललंय? किती वाजलेत आणि काय उपद्व्याप करतेस? तुला तर सगळं शिकवावं लागेल का? एवढ्या मोठ्या मुलीची आई झालीस पण अजून अक्कल आलेली नाहीये तुला. आणि राधिका प्लीज, आय हॅव अ लॉंग डे टुमॉरो. मलाही झोपू दे आणि स्वतःही नीट झोप. बहिणी, काय झालं? हे पडलं का? आणि प्राजक्ता कुठे? ती आली का? हो आली, झोपली. थँक गॉड. बरं, आईनी बघितलं नाही ना तिला? आणि प्राजक्ता ओके आहे ना आता? राजू कशा अवस्थेत घरी आली हे याला सांगायला नको. ही गोष्ट जर बाहेर पडली तर खूप प्रॉब्लेम होते. बहिणी, तुला विचारतो मी, आईनी बघितलं का तिला? आणि प्राजक्ता ओके का? तब्येत बरी आहे का तिची? हो बरी आहे ती. आहे, झोपली आहे. तू पण झोप ना आता. हां, डोंट वरी. गुड नाईट. साहेब, अहो आम्हाला तिला भेटून तरी दिशी लागा नाही. तेवढं तरी करा की आमच्यासाठी. मॅडम, भेटू त्यांना. जा. कमळे, अगं हे काय होऊन बसलं ग? तू त्यासनी खरं खरं का सांगून टाकत नाही? निंगे, अगं एडबीट लागले का तुला? अगं या सगळ्या प्रकरणात राजूचं नाव कुठंच यायला नको आहे. तसं जर झालं तर तिची लय बदनामी होईल ग. आधीच जे घडलंय ते लय भयंकर आहे तिच्यासाठी. निंगे, हे समजा जर बाहेर कळलं तर त्या चरणला बोलायचं सोडून प्राजक्ताला काय बाय बोलत बसतील ग लोक. उगाच खोट्या वाडव्या सोडत बसतील. तिच्या आयुष्याचा प्रश्न आहे. मी असं नाही होऊ देणार. अगं पर कमळे, तू मला वचन दे, काय बी झालं तरी तू कुणालाच काय बोलणार नाही याबद्दल. दे.